अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 1. अंधुक दिसण्याची समस्या असेल तर पिंपळाची साल तिळाच्या तेलातून सानेवर उगाळून वस्त्रगाळ करून डब्बीत भरून ठेवावी. त्रिफळा सकाळ, दुपार, संध्याकाळी अंजन करून डोळ्यांना लावावे. 7 दिवसात एकदम स्वच्छ व स्पष्ट दिसू लागेल. तर तुम्हाला पण अंधुक दिसण्याची समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय नक्की करून बघा. व टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. टिप नंबर 2. रात्री झोपताना तळपायांना व तळहातांना गावरान गाईचे तूप लावून मालिश करावी व नंतरच झोपावे. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यापासून शक्य असेल तेवढे दूर राहा. आवश्यक तेवढाच याचा वापर किंवा उपयोग करावा. हा उपाय केल्याने तुम्ही तुमचा लागलेला चष्मा उतरवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 3. प्रत्येक वेळेसच शरीराच्या लहानसहान दुखण्यावर ॲलोपॅथी मेडिसिन घेण्यापेक्षा शक्य असल्यास घरगुती उपचारावर अधिक भर द्यावा. तर रोजच्या जीवनामध्ये व निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येकानेच ही ट्रिक्सचा अवलंब तुमच्या जीवनामध्ये नक्की करा. टिप नंबर 4. धने, कोथिंबीर, पुदिना, शेवगा याच्या पानाची पावडर बनवून ती साठवून कोणत्याही पदार्थामध्ये वापरल्यास आपल्या शरीराला या वनस्पतीचे सर्व आयुर्वेदिक गुणधर्म मिळतात. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 5. जांभुळाच्या बिया सुकवून त्याची पावडर तयार करून ठेवावी. या पावडरचे सेवन केल्यास शुगर नियंत्रणामध्ये राहते किंवा येते. तर ही पावडर दह्याबरोबर सेवन केल्यास कॅन्सर तसेच मूतखडा यामध्ये देखील फायदेशीर ठरते. तर कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 6. अति धूम्रपानामुळे फुफ्फुस लवकरच खराब होते तसेच दम्याचा आजार देखील लागू शकतो. महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर 7. कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळा. कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल. तर बऱ्याचशा महिलांना कंबरदुखीची समस्या असेल तर तुम्ही ही ट्रिक्स ट्राय एकदा करून पहा. टिप नंबर 8. ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा उष्णतेच्या तक्रारी आहेत त्यांनी बाजरीची भाकरी खाऊ नये. कारण बाजरी उष्ण असल्यामुळे शरीरातील अजून पित्त वाढवते. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची टिप नंबर 9. खेकडे खाल्ल्याने वजन कमी होते. खेकडे खायला चविष्ट असले तरीही यात कॅलरी अधिक प्रमाणात नसल्याने तुम्ही बिनधास्तपणे खेकड्याचा आहारामध्ये समावेश करू शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. खेकड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने आपल्या शरीराला मिळत असतात. म्हणून खेळाडू आणि बॉडी बिल्डर्सच्या आहारात खेकडे असतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. खेकडे खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते. खेकड्यात सेलेनियम या अँटीऑक्सिडंटचा पुरवठा अधिक प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे हा मांसाहारासाठी उत्तम पदार्थ आहे. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. याच्या सेवनाने अँटी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचा मदत होते जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11. फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा गर डोक्यावरून केसाच्या मुळांना लावा. काही मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. यामुळे केस अधिक मजबूत व दाट होतात. तसेच केस गळतीची समस्या देखील यामुळे कमी होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 12.
तुमच्या आवडीच्या कोणत्याही तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर टाकून तो बोळा आपल्या घरच्या डस्टबिनमध्ये टाका. यामुळे डस्टबिनमध्ये किडे, मुंग्या किंवा इतर कीटक होणार नाहीत. घाणेरडा वास देखील यामुळे डस्टबिनचा येणार नाही किंवा डस्टबिनची दुर्गंधी येणार नाही. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 13. 25 ग्रॅम लसूण, 1 ग्लास गावरान गाईचे दूध टाकून त्यात 1 चमचाभर खडीसाखर टाकून त्याची खीर करून घ्या किंवा बनवून घ्या. तर ही खीर थंड करून खावी. हा उपाय नियमितपणे दररोज 41 दिवस करावा. तर हा उपाय केल्याने तुम्ही लकवा किंवा अर्धांगवायूमध्ये तुम्हाला खूपच आराम हळूहळू मिळेल. तर अर्धांगवायू किंवा लकवा होण्याचा किंवा झाला असेल तर ही ट्रिक्स एकदा ट्राय करून पहा. टीप नंबर 14. पोटातील जंतू मारण्यासाठी सोयाबीनचा वापर होतो. सोयाबीनचे ताक प्यायल्याने पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते. मात्र असे करताना थोडेसे ताक अगोदर पिऊन पहा. टीप नंबर 15. गर्भवती महिलांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच सोयाबीनचा वापर करावा, पण थोडेसे खाल्ल्याने जर त्रास झाल्यास सोयाबीन 9 महिन्यात खाऊ नये. टीप नंबर 16. देसी म्हणजेच गावरान गाईचे गोमूत्र घनवटी गुळासोबत किंवा गुळ नसेल तर मधासोबत घेणे. याने दमा, अस्थमा, उचकी, खोकला यामध्ये आराम मिळतो. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 17. निरोगी आरोग्यासाठी आहारातून साखर काढून टाका आणि मिठाचे सेवन कमी करा. त्याऐवजी सलाड आणि काळे मीठ तुमच्या आहारामध्ये याचा जास्तीत जास्त वापर करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 18. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या. दररोज 3 ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. तर पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा व ट्रिक्स आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीपर्यंत ही शेअर करायला अजिबात विसरू नका. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.